नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे डिप्रेशन. त्याला मराठीमध्ये उदासीनता किंवा औदासीन्य असं म्हटले जाते. मानसिक रोगामध्ये औदासीन्यता हा सर्वात गंभीर असा रोग आहे. याचे अनेक प्रकार आहेत. थोडंसं उदास वाटल्यापासून ते अत्यंत दुःख वाटेपर्यंत आणि औदासीन्य येईपर्यंत अनेक प्रकार असतात. या रोगामध्ये शारीरिक आणि मानसिक अशी दोन्ही पण लक्षणे दिसतात. डिप्रेशन हा अतिशय वाईट अनुभव आहे. शारीरिक दुखण्याच्या मानाने उपचारासाठी हा अतिशय कष्टसाध्य असा आजार आहे. सध्याचे गुंतागुंतीचे जीवन आणि रोजच्या आयुष्यातील मानसिक ताणतणाव यामुळे डिप्रेशन येऊ शकते. उदासीनता म्हणजे डिप्रेशन अगदी टोकाला गेली म्हणजे माणूस आत्महत्यासुद्धा करतो. आता ही जी लक्षणे काय आहेत? या रोगाचे निदान करणे सोपे नसते. हरवल्याची किंवा हरपल्याची भावना आणि अत्यंत उदास वाटणे ही महत्त्वाची लक्षणे आहेत. माणसाची शारीरिक शक्ती कमी होते, मन कशातच रमत नाही, त्याला थकल्यासारखे वाटते, आजूबाजूच्या जगाकडे त्याचे लक्ष जात नाही, झोप येत नाही, पहाटे 4 ते 5च्या दरम्यान त्याला जाग येते आणि पुन्हा झोप येत नाही, किंवा रात्री अंथरुणावर पडल्यापासूनच झोप येत नाही, आलीच तर विचित्र स्वप्न पडून जाग येते आणि पुन्हा झोप येत नाही. रुग्णाला सतत अपराधी असल्यासारखे वाटते, स्वतःमध्ये तो बुडून जातो. इतर लक्षणांमध्ये भूक लागत नाही, चक्कर येते, अंगाला खाज सुटते, मळमळ, वारंवार ॲसिडिटी म्हणजे पित्त होते, राग येणे, चिडचिड, नपुसकता किंवा लैंगिक थंडपणा, बद्धकोष्ठता, शरीरामध्ये कुठेही वेदना होतात, मन एकाग्र होत नाही, निर्णयशक्ती उरत नाही, काही जणांना जेवावेसे वाटत नाही, त्यामुळे वजन घटत जाते, तर काही जणांना सतत खावं असे वाटते, त्यामुळे वजन वाढते, अपचन होते. उदासीनतेचे स्वरूप तीव्र असेल तर शरीराचे तापमान कमी होते, रक्तदाब कमी होतो, थंडी वाजते, चेहरा अधूनमधून लाल होतो. ही सगळे लक्षणे मानसिक वादळात मदतीसाठी हाक मारण्यासारखे आहेत. तीव्र स्वरूपाच्या डिप्रेशनला त्याला आपण नगण्य आहोत अशी अवस्था आपण आपल्या हातानेच ओढून घेतलेली आहे आणि आपण असहाय्य आहोत असे त्याला वाटते. याची कारणे काय आहेत? ॲड्रिनल ग्लँड जे दोन्ही किडन्यावर एक ग्रंथी असते त्याला ॲड्रिनल ग्लँड किंवा ग्रंथी असे म्हणतात. तर या ॲड्रिनल ग्लँडची क्षमता कमी होणे हे डिप्रेशनचे मुख्य कारण आहे. अनियमित जेवणाच्या वेळेच्या सवयीमुळे अपचन होते, त्यामुळे मेदवृद्धी, शरीरामध्ये फॅट भरपूर प्रमाणात वाढते, वजन वाढते, कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट आणि गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाणे, चहा कॉफी जास्त घेणे, चॉकलेट खाणे, आहारामध्ये फळे आणि भाज्या नसणे अशा कारणाने अपचन होते. अपचनाने निर्माण झालेल्या वायूमुळे पोटातील मध्यपटलावर म्हणजे डायफ्रॅम म्हणतात त्याला, फुफ्फुसावर आणि हृदयावर दाब पडतो. त्यामुळे शरीराला प्राणवायूचा पुरेसा असा पुरवठा होत नाही आणि कार्बन डायऑक्साईड शरीरामध्ये जास्त प्रमाणात साठतो. त्यामुळे मन उदासीन होते, त्यामुळे डिप्रेशन येते, मन उदास बनते. औषधे सतत घेण्यामुळे खनिजे आणि जीवनसत्वे याचा विनाकारण नाश होतो, त्यामुळे सुद्धा औदासीन्य येते. ॲस्पिरिन घेतल्यामुळे जीवनसत्वाचा अभाव होतो. अँटासिड म्हणजे पित्तशमक गोळ्याचा वारंवार वापर केला तर शरीरातील कॅल्शियम आणि जीवनसत्वाचा अभाव निर्माण होतो. मधुमेह, अल्प रक्त शर्करा, रिफाईंड तेल, तळलेले आणि तुपाचे पदार्थ जास्त खाण्यामुळे यकृतामध्ये झालेला बिघाड यामुळे सुद्धा औदासीन्य म्हणजे डिप्रेशन येते. आता याला उपचार काय आहेत? तर डिप्रेशनवर गोळ्या घेतल्याने हा रोग बरा होतो नाही किंवा तात्पुरता बरा झाल्यासारखा वाटतो. शिवाय गोळ्यांचे दुष्परिणाम होतात आणि रोगांचे मूळ कारण तसेच राहते. गोळ्यांच्या दुष्परिणामामुळे यकृतावर उच्च रक्तदाब, निद्रानाश, संभ्रम, मानसिक गोंधळ, झटके येणे, रक्तदाब एकदम खाली आला तर चक्कर येणे, अस्पष्ट दिसणे,
लघवी तुंबून राहणे अशी लक्षणे दिसतात. डिप्रेशनवर योग्य उपचार करायचे असतील तर आहार, व्यायाम, योगासने, ध्यानधारणा अशी पद्धतशीर उपाययोजना करणे आवश्यक आहे. आहारामुळे मानसिक आरोग्य सुधारते हे लक्षात घेतले पाहिजे. आहारामध्ये एका घटकाचा अभाव असला तरी सुद्धा उदासीनता म्हणजे डिप्रेशन उद्भवू शकते. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर प्रिसिल्ला यांनी मेंदूतील सेरोटोनिन आणि नॉरएपिनेफ्रिन ही रसायने ज्यामुळे मन प्रसन्न राहते वाढवण्यासाठी आहार चिकित्सा सांगितलेली आहे. उदासीनतेमध्ये या दोन्ही रसायनाचा अभाव असतो. कोंड्यासकट धान्याच्या पिठाचे पदार्थ, पालेभाज्या, अंडी आणि मासे याचा आहारात समावेश असायला हवा, कारण यामुळे व्हिटॅमिन बी म्हणजे ब जीवनसत्व मिळते. रुग्णाने चहा, कॉफी, दारू, चॉकलेट, थंड पेय म्हणजे कोला, साखर, मैद्यापासून बनवलेले पदार्थ, पॉलिश केलेला तांदूळ आणि मसालेदार पदार्थ खाऊ नये. दिवसातून 3 वेळा हे खावे. सकाळी न्याहारीसाठी ताजी फळे, दूध आणि सुका मेवा खावा. जेवणामध्ये वापरलेल्या भाज्या, कोंड्यासकट धान्याच्या पिठाची पोळी आणि पेलाभर ताक हे पदार्थ घ्यावे. रात्री कच्ची कोशिंबीर, मोड आलेल्या उसळी, पनीर, पेलाभर ताक प्यावे. तर ह्यासाठी व्यायाम काय करावं लागतं तर कोणत्याही कामामध्ये मन गुंतवल्यामुळे डिप्रेशन दूर व्हायला मदत होते. अशा रुग्णाने स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार करायला शिकले पाहिजे. घरामध्ये कडधान्याच्या पिठाची पोळी आणि पेलाभर ताक हे पदार्थ घ्यावे. रात्री कच्ची कोशिंबीर, मोड आलेल्या उसळी, पनीर, पेलाभर ताक प्यावे. तर ह्यासाठी व्यायाम काय करावं लागतं तर कोणत्याही कामामध्ये मन गुंतवल्यामुळे डिप्रेशन दूर व्हायला मदत होते. अशा रुग्णाने स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार करायला शिकले पाहिजे. घरामध्ये सजावट करणे, दुरुस्ती, नवीन बांधकाम अशा कामामध्ये लक्ष द्यावे. एखादे काम पूर्ण झाल्याचा आनंद उदासीनता म्हणजे डिप्रेशन दूर करतो. व्यायामाला सुद्धा अतिशय महत्त्व आहे. व्यायामामुळे शरीर, मन, मेंदू निरोगी राहतात. व्यायाम हे शांतता देणारे नैसर्गिक औषध आहे. व्हर्जिनिया विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर रॉबर्ट ब्राउन यांच्या मतानुसार व्यायामामुळे शरीरात रासायनिक आणि मानसिक बदल होतात. त्यामुळे मन निरोगी राहते. व्यायामामुळे रक्तातील हार्मोनचे प्रमाण बदलते आणि मेंदूमधील आवश्यक त्या बीटा एंडॉर्फिनची पातळी वाढते. व्यायामामुळे स्वयंचलित मज्जासंस्थेचे कार्य सुधारते. व्यायामामुळे पूर्णतेचा आनंद मिळतो आणि असहाय्यतेची भावना कमी होते. व्यायामाचे काही प्रकार निवडून ते रोज नियमित वेळेला करावे. शरीरातील सर्व स्नायूंना व्यायाम मिळेल असे प्रकार निवडावे. या दृष्टीने चालण्याचा व्यायाम चांगला आहे. काही किलोमीटर रोज चालावे. वक्रासन, भुजंगासन, शिलभासन, हलासन, पश्चिमोत्तासन तसेच सर्वांगासन ही आसने करावीत. कपालभाती, अनुलोम विलोम, भस्त्रिका हे प्राणायाम अतिशय लाभदायक आहेत. आता विश्रांती आणि ध्यान. रुग्णाने मज्जासंस्थेवर नियंत्रण ठेवून मानसिक भावनांचे नियमन करून शरीर व मन या दोघांनाही सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न करावा. यासाठी ध्यान करणे आवश्यक आहे. भरपूर विश्रांती आणि शांत झोप घेतली तर या दोन्ही गोष्टी साध्य करता येतात. शास्त्रीय पद्धतीने विश्रांती घेणे आणि ध्यान करणे ही सुद्धा एक कला शिकून घ्यायला हवी. विश्रांती घेतल्यामुळे स्नायूंची कार्यक्षमता वाढते. शरीराची रक्तभिसरण सुधारते. शरीराला आणि मनाला संपूर्ण विश्रांती मिळण्यासाठी शवासन करावे. ध्यान करण्याने मनावर नियंत्रण ठेवण्याची सवय लागते. बाहेर किंवा मनामध्ये एखाद्या बिंदूवर मन एकाग्र करायला ध्यान म्हणतात. मनातील सर्व विचार बाजूला सारून सर्व लक्ष एकाच बिंदूवर केंद्रित करावे. नियमित अभ्यासाने हे साध्य करता येते. परमेश्वराच्या किंवा आत्म्याच्या ठिकाणी मन एकाग्र केले तर ध्यान लवकर करता येते. ध्यान केल्यामुळे मज्जासंस्थेचे कार्य संतुलित होते. त्यामुळे अंतर्स्रावी ग्रंथींना चालना मिळते आणि त्याचे परस्पर सामंजस्य म्हणजे कोऑर्डिनेशन आणि पर्यायाने उदासीनता
दूर होते. ध्यान नियमितपणे, नियमित वेळी आणि नियमित जागी करणे आवश्यक आहे. त्यामुळे मनाला शिस्त लागते. ध्यान नेहमी पहाटे किंवा रात्री करावे, कारण त्या वेळेस शांतता असते. रोज समशीतोष्ण स्नान करण्याने सुद्धा फायदा होतो. यासाठी टबाला थंड आणि गरम पाण्याच्या नळाची सोय करून घ्यावी. टबामधील पाण्याचे तापमान 92 ते 98 अंश फॅरनहाईट असावे. मस्तक थंड पाण्याच्या टॉवेलने गुंडाळावे. असे केल्यामुळे आपले औदासीनते लवकरात लवकर दूर होईल. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.